रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. पेठ वडगावात एकल महिला सक्षमीकरण कार्यक्रम उत्साहात संपन्न. वडगाव नगर परिषदेच्या वतीने आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला एकल महिला सक्षमीकरण कार्यक्रम पेठ वडगाव येथील श्री मराठा समाज हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला सुमारे 400हून अधिक एकल व विधवा महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. वडगाव नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना त्यांनी एकल महिलांनी स्वतःला कधी एकटे समजू नये, नगर परिषद त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे सांगितले. तसेच महिलांनी आत्मविश्वासाने व स्वाभिमानाने जीवन जगत समाजात सक्षम व्यक्तिमत्व म्हणून पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमात नगरसेविका सुरेखा अणुसे, वर्षा पवार, रुपाली माने, कल्पना भोसले, धनश्री पोळ तसेच नगरसेवक शिवाजीराव आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा कौशल्य विकास अधिकारी कौशल्य पवार यांनी कौशल्य विकास व रोजगार अभिमुख योजनांची माहिती दिली. जिल्हा माहिती कार्यालयाच्या हातकणंगले तालुका प्रतिनिधी सविता पोळ यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत मार्गदर्शन केले. दुर्गा महिला बहुउद्देशीय विकास संस्था नाशिकचे जनसंपर्क अधिकारी अभिजित जाधव यांनी स्वयंरोजगाराच्या संधीबाबत माहिती दिली. तर सहाय्यक प्रकल्प अधिकारी सविता ठोंबरे यांनी महिला बचत गटांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या कर्ज योजना, रोजगार निर्मिती आणि व्यवसाय कर्जाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महिला व बालकल्याण अधिकारी श्रद्धा माने यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ शिवराज जाधव यांनी केले. एकल व विधवा महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी, सक्षम व आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा मार्गदर्शक मेळावा यशस्वी ठरला. विन टीव्ही मराठीसाठी पेठ वडगावहून सुहास पाटील. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.